मानाची काही अंडी फोडण्यासाठी आलेला श्रीराम गणप संघ बघूया किती काळ लावण्यात ते यशस्वी होत आहे. एकावर दोन, दुसऱ्यावर तिसरा गट, तिसऱ्या गटसाठी कॉर्डिनेशन करून त्यांच्यावरचा गेला चौथा गट. चपलाई बघा, हा खेळ फक्त पहिला मुंबई आणि उपनगरमध्ये खेळला जायचा, पण आज या पेठ शहरामध्ये आपण मागच्या 14 वर्षापासून खेळाची सुरुवात केलेली आहे. याच्यासाठी लागतं ते व्यवस्थित कॉर्डिनेशन आणि सुगठित शरीर आणि त्याची सांगड बांधत असत आपल्या समोर दही अंडीला सलामी देण्याचा प्रयत्न करतोय. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7 शेवटला 3 एक्के प्रयत्न करतायत. 3 एक्केचा प्रयत्न श्रीराम गणप संघ करतोय. व्यवस्थितरित्या उत्तम कॉर्डिनेशन. आजूबाजूच्या प्रेक्षकांना विनंती करतो त्यांच्या सेफ्टीसाठी तयारी करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 उत्तर. बोला गोपाल कृष्ण महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. भारतीय जनता पक्षाचा. पेठ शहरात, पेठ तालुक्यात, रायगड जिल्ह्यात कोणाची हवा? फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाची. मग महाराष्ट्र राज्य असो किंवा देशात सत्ता असो, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या माध्यमातून निवडून दिलेला लोकांचं सरकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचं लोकशाही सरकार. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, पेठ शहरातील, पेठ तालुक्यातील नागरिकांचं मी भारतीय जनता पक्षाकडून स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो या श्रीराम संघ गणप संघाला. डीजे ऑपरेटर जल्लोष झाला पाहिजे, गाडी लावा.